हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज सकाळी खूप गडबड होती, कारण शिवमच्या बाबांच्या फर्स्ट शिफ्ट होती आणि डबा सकाळी पाणी येणार होतं. शिवमची सकाळची शाळा होती आणि सगळ्या गोष्टींची गडबड होती. त्यामुळे आज सकाळी अगदी धावपळीत धावपळीत सगळी कामं चालू होती. म्हटलं तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ तर शेअर केलाच पाहिजे, त्यासाठी हा खास व्हिडिओ. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तुमची एक कमेंट माझं काम करण्याचं, व्हिडिओ शेअर करण्याचं प्रोत्साहन वाढवत असते. त्यासाठी तुम्हाला एक कमेंट करावीच लागते. तर मैत्रिणींनो, सकाळची गडबड असेल तेव्हा तुम्ही कोणती भाजी करता, मुलांना डब्यांना कोणती भाजी देतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. आजची भाजी मी काय केलेली आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर डब्याला चपातीच मी बऱ्याचदा रेफर करत असते, कारण भाकरीही कडक होते. त्यामुळे सकाळी चपाती करून घेतली. भाजी एका बाजूला शिजत होती आणि भाजी तळायला लागू नये यासाठी माझ्याकडे नॉनस्टिक कढाई नाहीये. पण मी एक आयडिया वापरते की ज्यामध्ये मी ताटावरती पाणी ठेवते, म्हणजे खाली वाफेचं पाणी पडत राहतं आणि भाजी खाली लागत नाही. ही टिप तुम्ही सुद्धा यूज करता का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आज मी डब्याला बटाट्याच्या काचऱ्या, चपाती आणि सासूबाईंच्या हातचा मस्त असा डिंकाचा लाडू हे शिवमच्या बाबांना डब्याला देणार होते. तर तुम्ही पुढे बघू शकताय. चपात्या मी पटापट करून घेते. टम्म फुगलेल्या चपात्या आणि बटाट्याच्या काचऱ्या, चपात्या आणि सासूबाईंच्या हातचा लाडू असं मी आज शिवमच्या बाबांना डब्याला देणार होते. शिवमलाही डब्याला बटाट्याच्या काचऱ्या आणि चपातीच आहे बरं का. त्यानंतर मस्त असा आलं घातलेला चहा आमच्या दोघांसाठी होतोय बरं का. इकडे शिवमचे बाबा आणि मी, त्यांची तयारी झाल्यानंतर, त्यांचा डबा बनवून झाल्यानंतर आम्ही दोघे मिळून चहा घेतो आणि त्यानंतर मग माझ्या खऱ्या दिवसाची सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही. तर बघू शकता, छान मस्त अशी सकाळचा चहा कप बशीत घेतला ना की दिवसाची सुरुवात झालीच म्हणून समजा. तर मस्त असा कप आणि बशी फुल्ल भरून चहा मी शिवमच्या बाबांना दिला आणि त्यानंतर मीही चहा घेतला आणि मग पाणी भरण्यासाठी खाली गेले. तर एक दिवस आड करून आमच्याकडे पाणी येतं. खरं तर पाण्याच्या टाक्या भरून ठेवलेल्या असतात, पण टाक्या दिवसेंदिवस बऱ्यापैकी स्वच्छ केलेल्या नसतात. म्हणजे 6 महिन्यातनं एकदा टाकी स्वच्छ होते किंवा 4 महिन्यातनं एकदा होते, पण त्याच टाकीचं पाणी न पिता रोज आमच्याकडे कॉर्पोरेशनचं पाणी येतं, ते भरून ठेवणं मी रेफर करते. एक दिवस आड पाणी येतं, ते पाणी भरून ठेवते, म्हणजे ते पिण्यायोग्य पण असतं आणि आम्हाला भरून ठेवलेलं पाणी पुरतं सुद्धा. त्यानंतर मस्त असं सूर्योदय होत होता आणि तो घेण्याचा मोह मला अजिबात आवडला नाही. पटकन खिशातनं कॅमेरा काढला आणि व्हिडिओ कॅप्चर केला आणि शिवमला शाळेत सोडवण्यासाठी गेले. शाळेत सोडवण्यासाठी जाताना एक गोष्ट लक्षात आली. मागच्या वर्षी सुद्धा हा रस्ता अगदी असाच दिसत होता आणि आता सुद्धा काही गोष्टी कमी झाल्या, जास्त होत आहेत, वाढत आहेत, कमी होत आहेत. हेच आयुष्याचं खरं गणित आहे. एखादी गोष्ट वजा होते तर एखादी गोष्ट अधिक. याचा अनुभव तुम्हालाही आलेला आहे का? त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शिवमच्या शाळेत जाते तेव्हाही मला माझ्या शाळेचे दिवस आठवतात, कारण तीच मराठी शाळा, तेच मित्र आणि तसेच ते दिवस. कोणाचंही बालपण वेगळं नसतं. खरं तर आत्ताच्या मुलांचं बालपण हे जरा प्रॅक्टिकल झालेलं आहे, पण आपलं बालपण अगदी निरागस होतं आणि ते ही मुलं नाही जगू शकत. त्यानंतर बघू शकताय, भरगच्च अशी फुलं आलेली आहेत आणि अशी फुलं बघितली ना की मला देवाला फुलं घेण्यासाठी मोह मला अजिबात आवरत नाही. ही पिवळी फुलं आणि ती गुलाबी कलरची फुलं, थोडीशी फुलं घेतली, घरी आले, देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर मग घरच्या कामांना सुरुवात झाली. सगळ्यांची गडबड असते नाही का. नवरा, मुलं सगळे शाळेत, ऑफिसला गेल्यानंतर आपण आणि आपलं घर इतकंच आपलं साम्राज्य असतं आणि तेच आपलं राज्य. त्या राज्याची आपण राणी हे समजून आपण आपल्या कामांना सुरुवात करत असतो. पटापट मी सगळं, स्वयंपाक तर माझा सकाळीच झालेला होता. किचनवरचा सगळा पसारा आवरून घेतला. त्यानंतर मग भांडे घासायला घेतले. स्वतःची तयारी वगैरे आधीच करून घेतली होती, देवपूजा आधीच झालेली होती. त्यानंतर पटापट भांडे घासून घेतले होते. प्रत्येक मैत्रिणीचं, प्रत्येक गृहिणीचं हेच रोजचं जीवन आहे, पण रोजच्या जीवनात काही ना काहीतरी नवीन प्रत्येक मैत्रीण शिकत असते. तुम्ही पण तसं काहीतरी शिकताय का? मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे नक्कीच सांगा. मी रोज तुमच्यासोबत नवीन काहीतरी शेअर करते. कधी रेसिपी शेअर करते, कधी टिप्स शेअर करते, कधी फिरायला जाते ते शेअर करते, कधी ब्लॉग शेअर करते, कधी बर्थडे, कधी अॅनिव्हर्सरी, कधी वाढदिवस, कधी काय सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. मैत्रिणींना तुम्हाला त्यापैकी काय आवडतं हे मला नक्कीच सांगा, म्हणजे मी तशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकेल. आता मागे काही मी फ्रीज ऑर्गनायझरचे व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्हाला प्रचंड आवडलेत आणि त्याला खरंच खूप छान रिस्पॉन्स मिळाला. तसे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. पण तुम्हाला माझे हे सुद्धा व्हिडिओ आवडत आहेत का? कारण फक्त रोजच प्रत्येक गृहिणी प्रॅक्टिकल अशी जगत नसते. प्रत्येक गृहिणी रोज झाडणं, पुसणं, साफ करणं आणि घरातल्या फर्निचर चमकवणं, घर चमकवणं, देवपूजा करणं,
ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि स्वतःसाठी असा वेगळा वेळ मिळत नाही. त्यामुळे मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते की रोज अशा काही गोष्टी जर तुम्ही करून ठेवल्यात तर दुपारचा थोडासा वेळ तुम्हाला स्वतःसाठी मिळू शकेल. आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हे मी बऱ्याच गोष्टींमधनं शेअर करत असते. तर मैत्रिणींनो, मी बऱ्याचदा असं करते, शिवमच्या बाबांचा जेव्हा मला डबा बनवायचा असेल त्यावेळेस मी सगळं जेवण बनवून घेत असते, म्हणजे मला डबल जेवण बनवायची गरज पडत नाही. त्यानंतर मग भांडे वगैरे साफ करून झाल्यानंतर, किचन ओटा साफ झाल्यानंतर रोज एक फडका मी किचनला जे नवीन फर्निचर बनवलेलं आहे त्याला मारून घेत असते. कारण जर आपण असं ठरवलं की महिन्याने एकदा, 2 महिन्यातनं एकदा, दिवाळी दसरा साफसफाई करायची, तर ते फर्निचरवरचे डाग घट्ट होतात आणि फर्निचर जास्त दिवस जुनं वाटायला लागतं. त्यामुळे तुम्ही जर रोज हात फिरवला तर तुमचं रोज घर चकाचक दिसेल आणि चमकेल सुद्धा बरं का. तर मैत्रिणींनो, ही अगदी बेसिक टीप होती जी मी तुमच्यासोबत शेअर केली. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते. त्या टिप्स तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा मला नक्कीच सांगा, कारण तुमची एक कमेंट म्हणजे आता एक मावशी आहेत, पद्मिनी मावशी म्हणून, ओळखीच्या आहेत त्या, माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असतात, तुझे व्हिडिओ छान असतात, तू छान माहिती शेअर करते वगैरे वगैरे. तर म्हणजे माझे मोजके जे आहे ना 10-12 मला जे लाईक येतात ना, मी स्पेशली त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवते असं मला वाटतं. कारण ते 10-12 लाईक्स म्हणजे ते 10-12 लोक माझा व्हिडिओ येण्याची वाट बघत असतात असं मला वाटतं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असते. आणि तुम्ही त्यातलेच असाल तर मला एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय का, आणि तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल आणि कोणत्या विषयावरती वाट बघताय तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी तुमच्या त्या विषयावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल. तर मैत्रिणींनो, आपल्याकडे गाऊनचा सुद्धा नवीन स्टॉक आलेला आहे. तर तुम्ही गाऊनचा स्टॉक खरेदी केलात का, तुम्हाला गाऊन हवेत का, उन्हाळा आलाय म्हणजे गाऊन हवेच असणार ना, मग गाऊन हवेत तर मला एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. 7262021743 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावरती तुम्ही तुमचं बुकिंग नक्कीच करू शकतात. पण त्याचबरोबर तुम्हाला घर साफसफाई सुद्धा करायची तर माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत जा. मी भरपूर अशा बेसिक टिप्स तुमच्यासोबत शेअर करत असते, काही गोष्टी शेअर करत असते. तर फर्निचर सोबत फ्रीजही येतो बरं का. त्यामध्ये बऱ्याच अशा नकळत आपण एक एक गोष्टी त्या फ्रीजवर ठेवत जातो आणि भरगच्च असा पसारा होतो. म्हणून मधून मधून 1-2 दिवसांनी सगळा पसारा आवरावा, सगळं साफसफाई करावी, म्हणजे घर नव्यासारखं वाटायला लागतं परत. त्यानंतर तुम्ही माझ्यासारख्या झाडप्रेमी आहात का, झाडप्रेमी म्हणण्यापेक्षा वृक्षप्रेमी आहात का, पण माझ्याकडे मोठे मोठे झाडं नाहीत, छोटे छोटे आहेत. त्याचमुळे मग मी माझ्या त्या झाडांना अगदी लहान मुलांसारखा जीव लावत असते. प्रत्येक वेळेस त्यांना पाणी बदलणं, त्यांना धुणं, त्यांची आंघोळ करणं आणि छान त्यांना मस्त जागा बदलून ठेवणं, कारण आपल्यालाही बदललेली जागा आवडते ना, तसंच झाडांचंही असू शकतं, त्यांनाही बदललेली जागा आवडत असेल. त्यांच्यासाठीच मी त्यांना वेगवेगळ्या जागेवर ठेवत असते. त्यांच्यावर लागलेली धूळ माती सगळं काढत असते, स्वच्छ करत असते, त्यांना नवीन पाणी देत असते, अगदी लहान मुलांसारखं. तुम्हीही असंच करतात का? तुम्हालाही ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर माझे व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहेत हे नक्की लक्षात ठेवा. तुम्हालाही माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा, तुमच्यासारख्याच गृहिणींना शेअर करत जा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. लाईक करून कमेंट करून मला श्री स्वामी समर्थ ही एक बेसिक कमेंट तरी नक्की करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे सगळं झालेलं आहे. फर्निचर कसं चकचकीत झालेलं आहे. त्यानंतर किचन ओटा सुद्धा क्लीन झालेला आहे, डीप क्लीन झालेला आहे, पूर्ण घर स्वच्छ करून झालेलं आहे. तर आजचा एवढाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आहे. उद्या नवीन गोष्ट, नवीन व्हिडिओ. तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो.